ओतूरमध्ये आपण फिरतोय. ओतूरच्या मुख्य वेशीजवळ आता आपण आहोत. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं वातावरण आहे. काही मंडळी आपल्यावर. दादा नमस्कार, काय नाव? आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, काय परिस्थिती आहे ओतूरमध्ये? बरं, कोण तुम्हाला काय वाटतं, कोण उमेदवार चांगलं, कोणाचं काम चांगलं आहे? अच्छा, तुम्हाला नाही सांगता येणार इथलं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इथले ओतूरचेच आहे का? अच्छा, हे ओतूरचे नाही, त्यांना काही त्या संदर्भात बोलता येत नाही. काही ज्येष्ठ मंडळी तिथं, आपण त्यांना काय वाटतं थोडस जरा समजून घेऊया. बाबा बसले तिथं एक. बाबा नमस्कार. बाबा कोणतं गाव? डिंगोरे. डिंगोरचे आहेत बाबा, डिंगोरचे आहेत. बरं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, काय तुमच्या गटात काय परिस्थिती आहे? राष्ट्रवादी. अच्छा, तुमच्या गटात राष्ट्रवादी आहे. ह्या गटाबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला ओतूरच्या? अच्छा, ह्या गटाबद्दल त्यांना काय फार माहित नाही. समोर काही व्यापारी बांधव आहेत, त्यांना या सगळ्या संदर्भात काय वाटतं थोडंसं आपण समजून घ्या. काही युवक आहेत, काही तरुण मंडळी पण आहेत तिथं, त्यांच्याशी पण आपण थोडासा चर्चा करण्याचा प्रयत्न करू, बघू त्यांना या संदर्भात सगळं काय वाटतंय. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि ओतूर तसा मोठा गट आहे. ओतूर गाव मोठं आहे, ओतूर मधले स्थानिक उमेदवार आहेत. त्या स्थानिक उमेदवारांना नेमकं काय वाटतंय? खरं तर बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी आहे, बाजार गल्ली भरलेली सगळी आपल्याला पाहायला मिळते. काही मंडळी आपल्या सोबत आहेत. बाबा नमस्कार. बाबा, बाबा काय नाव? नाव तर सांगा, या इकडे. अहो नाव तर सांगा. सोन बापूताजी काळे. बरं, कोणतं गाव? येच ओतूरच. बरं, आता हे जिल्हा पण तू गाव याच ना धावशील गाव हेच. मतदान कुठे आहे तुमचं? आहे नावाडीला. आहे नरवाडीला. बरं, ह्या परिसरात जिल्हा परिषद पंचायत समितीची काय परिस्थिती आहे आता? आता ते मला नाही सांगता येणार बा, कारण मी शेडा राहतो म्हणलं काय खाणार हे. बरं बरं, बाबांना सांगता येणार नाही असं बाबांचं म्हणणं आहे. खरं तर आपण ओतूर परिसरामध्ये अगदी सकाळपासून फिरतोय. लोकांचा नेमका कौल आहे, लोकांना या सगळ्या संदर्भात काय वाटतं आपण थोडं समजून घेऊया. असू द्या. नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा? प्रभाकर डुंबरे. प्रभाकर डुंबरे, ओतूर गाव. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, काय परिस्थिती आहे इथं? सरपंच पदासाठी सरपंच नाही, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. ऐका ना, सरपंच पदासाठी सरपंच थांबती कटकर ज्या सरपंच आहेत तुमच्या त्या तांबेताई, तांबेताई, त्यांचं इथं कार्य चांगलं असल्यामुळे ते 100% निवडून येतील. का असं वाटतं तुम्हाला असं त्याच निवडून येतील? त्यांचं कार्य चांगले आहे, त्यांचं कामकाज ओतूर मध्ये सगळं एक नंबरला काम आहे. त्यांनी चैतन्यभूमी तुकोबारायांचं इथं सगळ्यात मोठं स्मारक बांधलेले आहे आणि बरीचशी कामं त्यांच्याकडून रस्त्याची वगैरे चांगली कामं झालेली आहे. त्यामुळे 100% निवडून येतील. शिवसेनेचे पण उमेदवार चांगले आहेत. आज मीच कट्टर शिवसैनिक आहे. अच्छा, मीच सांगतोय त्यांचं वारं इथं जास्त आहे. मीच कट्टर शिवसैनिक आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही कट्टर शिवसैनिक आहे, पण तुम्हाला वाटतं राष्ट्रवादी निवडून येईल? कारण का आमची युती. अच्छा, तुम्ही उभाटाची लोक आहेत. उद्धव साहेब. अच्छा, त्यांना असं वाटतंय की मी जरी शिवसैनिक असलो तरी इथं काम जे आमची युती आहे आणि इथं काम जे आहे ते इथल्या विद्यमान सरपंच उपसरपंचांचं चांगलं आहे, त्यामुळे ते निवडून येतील अशी यांची भावना आहे. खरं तर जनमानसांमध्ये आपण फिरलो, लोकांना या सगळ्या संदर्भात नेमकं काय वाटतंय आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. काकांचा कोणतरी मित्र आहे, काका म्हटले मी बाईट दिली, त्यांनी पण दिलीच पाहिजे. आता तुमचा खास मित्र आहे ते म्हटले त्यांनी बाईट दिली, मी पण दिली पाहिजे. थोडा तुमचा मोबाईलचा ते आवाज कमी करता का जरा, म्हणजे आपण जरा गप्पा मारू शकतो. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे, मतदारांचा कौल काय, मतदारांना काय वाटतंय, उमेदवारांबद्दल लोकांची काय प्रतिक्रिया आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न आहे. दादा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ओतूरमध्ये सुरू आहेत, काय वाटतंय मतदारांना, मतदारांचा कौल नेमकं काय? तुमचं नाव काय? माझं नाव सिराज. श्रीराज. बरं, काय इथे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची परिस्थिती आहे? चांगली. काय वाटतं, कोण बाजी मारेल, कोणाची हवा चांगली, कोणाचं वारं चांगलं? आम्ही तर राष्ट्रवादीला मतदान करतो. अच्छा, तुम्ही राष्ट्रवादीला, का बरं राष्ट्रवादी? आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादीलाच मतदान करतो. अच्छा, बरं, आता ते राष्ट्रवादीचे जे तुमचे उमेदवार आहेत ते ह्या गावचे सरपंच उपसरपंच आहेत, त्यांचं काम कसं आहे गावात? आता तुम्ही ग्रामस्थ आहे, चांगलंय. कामं उभं करतात का गावात? करतात. अच्छा, म्हणजे ते कामं करतात आणि तुम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादीचेच आहेत का? अच्छा, म्हणजे ते राष्ट्रवादीचे आहेत त्याच्यामुळं, आणि त्यांची सरपंच उपसरपंचांची इथं कामं चांगली आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की बाबा तेच निवडून आले पाहिजे. ह्या काकांकडे जाऊ आपण, काका काय बोलतायत का बघू. खरं तर ह्या दुकानात मी बऱ्याचदा आलोय, जुनं प्रिंटिंग प्रेसचं दुकान आहे मला वाटतं हे खूप, आणि इथं बऱ्याचदा माझं येणं झालंय. काका नमस्कार. काय नाव काका?
संजय तांबे. बरं, आता इथं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. काय ओतूरमध्ये परिस्थिती राहील? मध्ये काही संमिश्रच आहे. कुणाचं पारड जड आहे काय वाटतं तुम्हाला? कोण निवडून येऊ शकतं? कुणाबद्दल लोकांचं मताचा कौल जास्त राहील? शिवसेनेचे लढण्याचा अंदाज आहे लोक. हा, का असं वाटतं तुम्हाला? का असं वाटतं? पूर्वीच्या यांनी काम जरा केली नाही व्यवस्थित. अच्छा, पूर्वीच्या मंडळींनी कामं व्यवस्थित केली नाही. बरं, आता जे इथं विद्यमान सरपंच उपसरपंच आहेत ते आता पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीला उभे राहिले, त्यांचं गावातलं काम कसं आहे? बरोबर नाही. अच्छा, तुम्हाला त्यांचं काम बरोबर नाही वाटत. बाबा तुम्ही कुठले आहेत? आम्ही नाही. अच्छा, ते इथले नाहीत. यांचं मत आहे की बाबा त्यांचं काम यांना चांगलं वाटत नाही. प्रत्येकाला काहीतरी प्रत्येकाचं वेगळं मत आहे आणि तोच कौल आपल्याला समजून घ्यायचा आहे. चाचा मला भेट. चाचा नमस्कार, काय नाव चाचा? माझं मस्तान. मस्तान. बरं, आता इथं तुमच्या ओतूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. काय परिस्थिती आहे इथं? नाही सांगता येतं मला. मी आता घरातच असतो. मी काय बाहेर जास्त हिंडत नाही. बरं, तुमच्या इथं सरपंच उपसरपंच जे होते गावचे ते आता जिल्हा परिषद पंचायत समितीला उभे राहिले, त्यांचं काम कसं आहे हो? काम बरं आहे. मग आता ते परत उभे राहिलेत राष्ट्रवादीकडून. शिवसेनेचे पण उमेदवार समोर आहेत. काय लोक कोणाच्या पारड्यात मतं टाकतील काय वाटतं? आमचं तर आम्ही मम्मी आम्ही टाकणार. अच्छा, तुम्ही घड्याळ टाकणार. बाकीचं नाही सांगता येत कारण मी बाहेर काय फिरत नाही. अच्छा, म्हणजे त्यांना असं वाटतं की बाबा घड्याळाला मतदान दिलं पाहिजे. काही तरुण आहेत आपल्यासोबत. दादा तर आताच पळून चाललाय. अरे, तरुणांची राजकारणात गरज आहे. तरुण राजकारणात आले ना तर देशाचं काहीतरी अब्दुल कलाम म्हटले होते, हा तरुणांचा देश आहे. इथे तरुणांनी राजकारणात आलं तर देश लवकर आपला प्रगतीपथावर जाईल. राजकारणावर बोलायचं म्हटलं की तरुण पळून जातात. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. काय या परिसरात नेमकी आता परिस्थिती आहे? आमचं तर घड्याळाला मत आहे सर. का असं वाटतं? त्यांचं काम आहे ब्लॉक वगैरे गावात काही पण काम. आता मी समोर काही मंडळींचं म्हणणं घेतलं, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी गावात काम नाही केलं. आमच्या गावात तर झालं बा. आमच्या समोर ब्लॉक वगैरे पडलेत, सिमेंटचं रोड आहे, त्यांचं काम आहे. मग आम्ही त्यांना सोड त्यांना. बरं, आता त्यांना सदस्य केलं, सरपंच केलं, एकाला उपसरपंच केलं, आता जिल्हा परिषद पण त्यांनाच आहे. सरपंच असताना काम झाल्यावर जिल्हा परिषद असताना काम होणार होत ना. अच्छा, मग ते काम करतात म्हणून. हा म्हणून. बरं, शिवसेनेचे पण उमेदवार उभे आहेत तिथं. काय ओतूरमध्ये परिस्थिती राहील? आमची तर घड्याळाला मत आहे सर. शिवसेनेचं नाही सांगता यायचं आम्हाला. अच्छा, शिवसेनेचं सांगताच यायचं नाही का? घड्याळ आता काम आहे आमच्या समोर सर. अच्छा, त्यांच्या समोर काम आहे म्हणून त्यांना असं वाटतं. काकू हसल्या खूप जोरात. काकू, काय परिस्थिती हो इथं? चांगली आहे. राष्ट्रवादीचे लोक काम करतात. हा, काय काम सांगू शकाल आम्हाला एक दोन? की बाबा रस्त्याचं काम चांगलं झालंय, ब्लॉक बसवण्यात आले, सगळं चांगलंय. तुमचं काय नाव? शबाना. अच्छा, म्हणजे त्यांनी काम केलं म्हणून त्यांना. आता मी दादाला एक प्रश्न विचारला होता, त्यांना सरपंच पद दिलं, त्यांना उपसरपंच पद दिलं, आता जिल्हा परिषद पण त्यांनाच द्यायची का? अजून प्रोत्साहनांनी काम करतील ना ते. अच्छा, काम करतील. मग शिवसेनेचे पण इथं उमेदवार आहेत, त्यांची इथं काय परिस्थिती आहे शिवसेनेची? चांगले ते पण. अच्छा, पण ते मग आले तर ते पण करतात, काय नाही तसं प्रॉब्लेम. पण मग छायाताईच का? मग का? कारण कारण चांगले आहे, सगळं व्यवस्थित त्यांचं. म्हणजे ते शिकलेले आहेत पहिली ते गोष्ट. ह्याच्यात जास्त म्हणजे PhD वगैरे ते. त्यांना सगळं माहिती आहे कसं करायचं काय, ते करतील चांगलं. अच्छा, म्हणजे प्रशासनातून चांगली कामं आणतील. हो, नक्कीच प्रशासनातून चांगली कामं आणतील असं खरं तर त्यांचे. मी खूप प्रतिक्रिया आज या ओतूर गावामध्ये फिरलोय. मी संपूर्ण या उभ्या जी त्यांची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेत फिरून प्रत्येकाचं मत नेमकं काय ते समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. कुणी शिवसेनेच्या पारड्यात मत टाकते, कुणी राष्ट्रवादीच्या पारड्यात मत टाकते. प्रत्येकाची मतांतर वेगळी आहेत. पण मात्र विद्यमान सरपंच उपसरपंच यांचं काम चांगलं आहे. त्यांनी गावात खूप कामं केली आहेत असं अनेकांच्या तोंडातून येत आहे. खरं तर मतदार राजा आहे. मत कुणाला द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मत कुणालाही द्या, मात्र तो लोकशाहीने दिलेला आपल्याला सर्वात मोठा अधिकार आहे. येत्या 7 तारखेला प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान नक्की करा. मतदान कुणाला करा हे मी सांगणार नाही, तो अधिकार तुमचा आहे. मात्र मतदान नक्की करा एवढं निश्चितपणे सांगेल. पहा.com साठी अभिषेक वामन, ओतूर.